आता थांबायचं नाही, ये रे बैसा, आतली बातमी आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. हे वर्ष सगळ्याच दृष्टीने फार अप्रतिम आहे. 2025 खूप हॅपनिंग आहे. एक वर्ष मी असं पाहिलं जेव्हा काम नव्हतं आणि घरी बसून होतो. पण मला हेच वाटतं, की त्यातही आधार देणारे काही व्यक्ती आहेत. त्यातली पहिली व्यक्ती महेश मांजरेकर सर आहेत. मला सिनेमात घेतलं आहे माझ्यासाठी. काही-काही प्रोजेक्ट केले. सो आत्मविश्वास त्यांनी दिला आहे आणि आता मी सिम्बानंतर एक गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमी पाळली ती म्हणजे एन्जॉय द मोमेंट. हा क्षण आपण एन्जॉय करूया. त्यामुळे आता हा 2025चा जो मोमेंट तो मी एन्जॉय करतोय. कुठेतरी आत्ताच मला कोणतरी बोललं, की आजच्या पिढीतल्या व्हर्सटाईल अभिनेता आहेस तू. तर बोललो मला माहीत नाही व्हर्सटाईल अभिनेता आहे की नाही. पण मान्यवर लेखक, दिग्दर्शक माझ्याकडून ते वैविध्यपूर्ण पात्र करून घेतात, कामं करून घेतात. हे प्रत्येक वेळी जाणवतं, की आता सिद्धू काय मजा करणार आहे, आता काहीतरी वेगळेपण काहीतरी मॅजिक तू आणणार आहेस आणि ते येतं. आणि ते प्रत्येक वेळेला जाणवतं. मग तो उस्मान पारकर असेल, उस्मान खिलारी असेल, स्पीड ब्रेकर असेल, आता थांबायचं नाही मधली आत्ताची भूमिका किती वेगळी होती. प्रत्येक ह्याच्यात आम्हाला तो वेगळा सिद्धू दिसतो, ती भूमिका दिसते. त्या दिग्दर्शकांचं यश आहे, लेखकांचं यश आहे. मला उलट काम करायला आवडतं. म्हणजे शिवराज वायचळसारखा पोरगा माझ्याकडून मारुती कदम बोलून घेतो. संजय जाधवसारखे दिग्दर्शक माझ्याकडून तो सन्नी जगदाळे आणतात किंवा विशाल गांधी आणि जयनी सर मला एक आतली बातमीसारखा सिनेमा देतात जिथे जिथे पहिल्यांदा स्क्रीनवर मी माझं मरण पाहतोय. म्हणजे आता मी बोलू शकतो स्वतः आणि तिथे महेश मांजरेकर सरांसारखा गुरुवर्य येतो आणि तो बोलतो, की आता तू ह्या बुटात पाय टाक आणि धावून दाखव. सो मला असं वाटतं, की उस्मान जी पात्र मला महेश सरांनी दिलंय ते त्याच्या दिसण्यापासूनच ते वेगळं आहे. लूक डिझाइन केला तेव्हा त्यांनी मला जेव्हा पाठवलं तेव्हा मला असं झालं, की असं आहे मी. बापरे! पण ते त्यांनी उतरवलं. जगदीश सर आमचे ज्यांनी डिझाइन केला अख्खा लूक महेश सरांबरोबर. कमाल केलाय. मी तेच म्हणत होतो, की जर मी आता मारुती कदम आणि उस्मान खिल्लार असे 2 फोटो एकत्र ठेवले, तर मलाच खूप माझं कौतुक वाटतं. रादर मला त्या दिग्दर्शकांचं कौतुक वाटतं, की ह्या एकाच मुलाला त्यांनी 2 पद्धतीने प्रेझेंट केलाय. सो मी खूप लकी आहे. नेहमीच म्हणतो मी किती चांगला कलाकार आहे मला माहीत नाही. पण मी एक नशीबवान कलाकार आहे, जिथे मला त्या भूमिका साकारायला मिळतात. आणि अजूनही